आता मॅच केला बटाटा आता आपण हलवून घ्यायचं सगळं. ती चवीनुसार मीठ टाकायचं. बटाट्याच्या भाजीचा पूर्ण व्हिडिओच लावणार होतो पण ती चुकून कॅमेऱ्यातही पडले. आता बटाटा भाजी तयार झाल्यापासून व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला. आता ही मॅच केलेली बटाटे भाजी आपण ह्या ताटात करून घ्यायची आणि बारीक गोळ करून ठेवायचं. हे आता बघा असं गार होईस्तोपर्यंत थांबायचं जरा 5 मिनिटं गोळ करायचा. मी त्यासाठी 4 मिरच्या, एक आल्याचा तुकडा, 4-5 पाकळ्या लसणाचा असं करून बारीक करून घेतले आणि भाजी पुढे टाकला. कांदाही वापरलेला नाही मी ह्याला. हे बघा घरगुती बेसन असते आमचं दळ्याला. आता आपण बेसन घेऊया. अर्धा पावशेर बेसन घेणार आम्ही. हे बघा अर्धा पावशेर बेसन घेतलंय. आता त्यात थोडं तांदळाचं पीठ घालायचं. एकदम थोडं तांदळाचं पीठ घेतलंय कारण का कुरकुरी व्हायसाठी. आणि जरासा खाया सोडा आणि ओवा. ते बघा मी खाया सोडा घेतलाय आणि जरासा ओवा. थोडीशी हळद घातल्या. आता चवीनुसार मीठ घालायचं. आता आपण आधी बटाटे भाजीत घातले त्यानुसार मीठ घालायचं. आता हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. जरा घट्टच ठेवायचं, लय पातळ करायचं नाही. हे बघा असं मळून घेतलंय. लय पातळ बी नाही लय घट्ट बी, मध्यम मळून घेतले. आता आपण त्याचं बारकं गोल गोल करून घेऊ. हे बघा असं करून गोल करून घेतले. आता आपण तेल कडत ठेवले. तेल कडले. आता आपण आधी चटणी करायसाठी थोडंसं कळ्या पाडूया. हे आता चटणीसाठी असं भाजून घ्यायचं. आता आपण चटणी करून घ्यायची. असं काढले बघा. आता आपण त्याचं हे करून घ्यायचं, चटणी करून घ्यायची. हे बघा एक मी आता हे घेतला वडा. आता आपण ह्यात बुडवायचं आणि सोडायचं. दोन्ही बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. सोडलं दुसरा पीठ सोडून लावते मी तुम्हाला. सगळ्या बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. जेवढं कढईमध्ये मावतात तेवढं सोडा म्हणजे व्यवस्थित भाजतील. मी 2-2च सोडणार आहे. बघा मी मिक्सरच्या भांड्यात काढले. आता आपण त्यात चटणी टाकायची. हे बघा चटणी घालतो आणि थोडंसं मीठ घालायचं. हे आता मिक्सरला फिरवून काढायचं आपण. हे बघा मी चटणी करून घेतली. आता आपण ते प्लेटीत काढूया. हे बघा इकडं माझं चटणी बी करून झाली आणि इकडं 2 वडे काढले. ते आमच्यात असं लालसर भाजायला लागतं. मग आमच्या मालकासने आवडतं. आता मालकासने कसं झालं. हे बघा मालकासने वडा आणला. आता बघा यांचा काय रिप्लाय येतो. गरम आहे शिस्तीत खावा. लय तिखट झालेला आहे ना. थँक्यू. आपण आता हे सगळं वडं असं भाजून घ्यायचं. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा.